बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर जातीय जे तेढ आहे तो आता आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। बंजारा समाजाच्या 2 गावांनी मराठा समाजावर जे दुकानं असतील, जे प्रतिष्ठान असतील त्यावर जाऊ नये असा एक ठराव घेतलेला आहे। आपल्यासोबत आमदार बच्चू कडू, आपण त्यांच्याशी बोलूया। हो, बीड जिल्ह्याची घटना आहे आणि बंजारा समाज 2 गावांनी मराठा समाजातील व्यक्तींकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे। कसं पाहता तुम्ही? खरं तर ह्या मोठा धोक्याची घंटा आहे। लोकशाहीमध्ये मतदानाच्या माध्यमातून लोकभावना, राष्ट्रभावना निर्माण झाल्या पाहिजे होत्या, पण त्या 75 वर्षामध्ये आम्ही सर्व राजकीय पक्षांनी, आम्ही सगळे नालायक लोकांनी जातीय भावना पेरल्या, धार्मिक भावना रुजवल्या गेल्या। कारण काम करण्याची धम्मकच आमच्यात नव्हती। जिथं काम नाही चालत, जिथं काम नाही केलं तिथं जात चालतं किंवा धर्म चालतं, हे तर तुम्हाला निवडणुकीतले सूत्र माहीत आहे। आणि मग काय पेरलं निवडणुकीत? यांनी कामं नाही पेरले, यांनी धर्म पेरला। प्रत्येक पक्षानं, एका पक्षानं नाही म्हणत, प्रत्येक पक्षानं धर्म पेरण्याचं काम केलं, जात पेरण्याचं काम केलं। म्हणजे जसं आता त्यांनी ठराव घेतला का बंजाऱ्यांनी मराठा समाजातल्या दुकानावर जाऊ नये, डॉक्टरकडे जाऊ नये, किंवा उद्या मराठ्यांनी असा ठराव घेतला का बंजाराचं हे करू नये। आखरी निवडणुकीमध्ये हेच झालं ना। मुसलमानांनी काँग्रेसला मत मारावं, हिंदूंनी भाजपाला मत मारावं। मुसलमान असन उभा तर हिंदूंनी मत मारू नये, हिंदू उभा असन तर मुसलमानानं मत मारू नये, तेली उभा असन तर त्यानं मत मारू नये, किंवा मराठा उभा असन किंवा माळी उभा असन तर त्यानं एकमेकाला मत मारू नये, आपापल्या जातीला मारावं। अशाच भावना तयार केल्या ना आम्ही राजकीय लोकांना। ते आता उगवलं। हे जे बी पेरलेलं आहे हे आज जरी त्या ठराव दिसत असेल, पण खरी जर पाहिली हे राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांनाच हे पेरलेलं आहे। त्याचे परिणाम गाव स्तरावर येणारच आहे आणि ते यायला लागलेले आहे। आता ते अशा पद्धतीनं जर होत असेल तर मला वाटते ज्या 18 पगड जातीला घेऊन मराठ्यांनी, शिवरायांनी ही हिंदवी स्वराज्य संस्था म्हणजे स्थापना केली किंवा स्वराज्य निर्माण केलं, त्यालाच पतन झालेलं आहे। कुठल्याही नेत्यांनी अशा प्रकारचं जातीचं वातावरण न निर्माण करता, ते कोणीही असो, कोणत्याही समाजाचं असो, आखरी लढाई आपण पाहतो। उद्या डॉक्टर जर बंजाराचा असला तर त्यांनी मराठ्यावर उपचार करायचा नाही का? किंवा मराठ्यांचा डॉक्टर असला तर त्यांनी बंजारावर उपचार करायचा नाही का? अनेक प्रश्न आहे। आज दिलेलं, इथं दिलेलं रक्तदान केलेलं मी, ते कोणाला भेटन माहीत नाही। म्हणजे केवढी मोठी शोकांकिता निर्माण झाली। ज्या महाराष्ट्र हा साधू संताचा महाराष्ट्र आहे, ज्ञानेश्वरानं अख्खं विश्वचं माझे घरं असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरी अजूनही लोकांच्या मनात पचलीच नाही, ती गेलीच नाही। आणि पुन्हा महाराष्ट्र अशा वेगळ्या परिस्थितीवर उभा राहत असेल तर याचं संशोधन करणे, अशा घटना कोणी करत असेल, कुठलाही समाज करत असेल, ते मराठा असू दे, बंजारा असू दे, माळी असू दे, तेली असू दे, कुंभी असू दे, का बौद्ध असू दे, का मुसलमान असू दे, कोणीही जर असं कृती करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तो कोणी असो, समाजाभिमुख ही व्यवस्था जरी असली तर ते लोकशाहीभिमुख झाली पाहिजे, राष्ट्रत्व निर्माण झालं पाहिजे। यासाठी मला वाटतं ह्या भूमिका घेणं गरजेचं आहे। जरी असा ठराव जरी बंजारा समाजाने घेतला असेल तर त्यांच्या का भावना अशा निर्माण झाल्या, का बरं त्यांना असा ठराव घेण्याची वेळ आली, त्याचंही संशोधन व्हावं। त्याच्यावर तिथच्या तिथं कसं मिटवता येईल ते प्रकरण ते पाहावं। वेळ आलं तर आम्हीसुद्धा त्या गावात जाऊ, त्यांच्याशी भेटू का हा जो काही संघर्ष समाजात सुरू झालेला आहे निवडणुकीच्या माध्यमातून किंवा कुठल्या आंदोलनाच्या माध्यमातून, तो मिटवण्याचा आमच्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू। हे होते आमदार बच्चू कडू। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।